माजी महापौर किशोरी पेडणेकरांना ईडीनं समन्स बजावलं होतं। त्यांना आज चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते। मात्र किशोरी पेडणेकर आज चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत। त्यांच्या वतीनं त्यांचा वकील ईडी कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहे। वकिलांकडून 30 जानेवारीपर्यंतचा वेळ मागण्यात येणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज बैठक होणार आहे। मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून जागा वाटपासंदर्भात मुंबईतल्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे आज दिवसभर आघाडीच्या नेत्यांमध्ये वाटाघाटी होतील। या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि डाव्या पक्षांनाही निमंत्रित करण्यात आले। कुख्यात गुंड गजा माने यानं पार्थ पवार यांची भेट घेतली आहे। भेटीच्या वेळेस शहराध्यक्ष दीपक मानकर आणि माजी महापौर दत्ता धनकवडे हे देखील हजर होते। गजानन माने हा माने टोळीचा म्होरक्या असून त्याच्यावर 6 पेक्षा अधिक खुनाचे गुन्हे दाखल आहेत। निवडणुकीच्या तोंडावर पार्थ पवारांची त्यानं सपत्नीक भेट घेतली। रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंना डिवचलंय। रोहित पवारांच्या ईडी चौकशीवेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनावरून त्यांनी सुळेंना सवाल विचारलाय। काळजीवाहू ताई आताच का रस्त्यावर उतरल्या असा टोला देखील त्यांनी लगावलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांच्या सातारा दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी 2 दिवसांसाठी दरेगावात मुक्काम केलाय। दिवसभर शेतात वेळ दिल्यानंतर त्यांनी जनता दरबारात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम 2 दिवसांच्या गोंदिया दौऱ्यावर आहेत आणि यावेळी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या विकास कामांचं ते लोकार्पण करणार आहेत। ओबीसी आरक्षण टिकवायचं असल्यास वंचित बहुजन आघाडीला मतदान करा असं अप्रत्यक्षरित्या आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी धाराशिव येथील ओबीसी आरक्षण मेळाव्यात केलंय। जो पक्ष आरक्षणवादी आहे आणि जो पक्ष 12 ते 13 खासदारकीचे उमेदवार ओबीसी मधून देईल त्यालाच मतदान करा म्हणजेच ओबीसी आरक्षण टिकेल असा सल्ला देखील प्रकाश आंबेडकर यांनी थेट ओबीसी मेळाव्यात दिलाय। रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून सरकारवर टीका करणाऱ्यांवर गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय। ईडी चौकशी ही सरकार करत नसून त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा आहे अशी खोचक टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज अजित पवार गटाच्या नेत्यांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे। खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अनिल पाटील यांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे। अजित पवार गटाचे शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत। कारण मंत्रिपदाची इच्छा विक्रम काळे यांनी थेट पत्रकारांसमोरच बोलून दाखवली आहे। मी सामान्य लोकांची कामं करतो तसंच सामान्यांची कामं करायची असल्यास मंत्रिपद हवं आहे आणि ते मागणं मला काही गैर वाटत नाही असं काळे म्हटले। उल्हास पाटलांच्या भाजप प्रवेशाचा जास्त फायदा भाजपला होणार नाही असा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलाय। उल्हास पाटलांच्या पाठीशी सर्वसामान्य मतदार नसल्याचा दावा देखील त्यांनी केला। तसंच भाजपमध्ये आता बाहेरून येणाऱ्या लोकांचाच जास्त भरणा असल्याची टीका देखील त्यांनी केली। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढण्यात येते। ही पदयात्रा आज लोणावळ्याहून दुपारी नवी मुंबईमध्ये दाखल होईल। नवी मुंबईमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोर्चा धडकल्यानंतर या ठिकाणी सभा होणार असून या वाशी मार्केटमध्ये जरांगे यांचा मुक्काम असेल। कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि शहरातील रस्ते अडवले जाणार नाहीत याची खात्री करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचा अधिकार सरकारला असल्याचं खंडपीठानं स्पष्ट केलंय। त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आज उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे। मनोज जरांगे यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। मुंबई पुणे मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। द्रुतगती मार्गाच्या दोन्ही मार्गांवर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे। तर मराठा आंदोलकांना पोलिसांनी जुन्या महामार्गावरून जाण्याची परवानगी दिली आहे। राज्यात मराठा सर्वेक्षणाचं काम सुरू आहे आणि सर्वेक्षणाची जबाबदारी शिक्षकांना देण्यात आली आहे। जर सर्वेक्षणाच्या कामात टाळाटाळ केली तर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा पालिकेनं कर्मचाऱ्यांना दिलाय। आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाची तीव्रता वाढते आहे। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा कार्यकर्ते 26 जानेवारीपासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्याच्या तयारीत आहेत। या आंदोलनामुळे शहरात कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे मुंबईमध्ये शांतता भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी कलम 144 अंतर्गत जमावबंदीचे आदेश जारी केलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांचं लोणावळ्यामध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। या ठिकाणी त्यांची सभा पार पडणार असून सभास्थळी मोठ्या संख्येनं मराठा बांधव दाखल झाले आहेत। कडाक्याच्या थंडीनं मराठा आंदोलक गारठले असून शेकोट्या पेटवून मराठा बांधवांनी थंडीत रात्र जागून काढली आहे। आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असा निर्धार मराठा बांधवांनी केलाय।
परभणीतील मराठा तरुण चक्क घोड्यावर बसून मुंबईकडे रवाना झालाय. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेऊनच परतणार असा निर्धार त्यानं केलेला आहे. गाड्या अडवतील मात्र घोड्याला कोण अडवणार अशी प्रतिक्रिया त्यानं दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तहसील कार्यालयाची नवीन इमारत गेल्या 7 वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. ही बातमी न्यूज 18 लोकमत दाखवताच तातडीनं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी इमारतीचं उद्घाटन केलं. अमरावतीमध्ये होणाऱ्या शंकरपटात 250च्या वर बैलजोड्या धावल्यात. शंकरपटात माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी स्वतः बैलजोडी घेत शंकरपटात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी बैलजोडी हाकण्याचा थरारक अनुभव घेतला. एसटीच्या प्रवासात महिलांना तिकिटांमध्ये सवलत मिळाल्यानं नाशिकमध्ये तब्बल 50 लाखांपेक्षा जास्त महिलांनी बसनं प्रवास केलाय. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील डबघाईला आलेल्या एसटी महामंडळाला हातभार लागलाय. राज्यातील शिक्षकांना तंबाखूमुक्तीचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शाळांना आणि शिक्षकांना जागरूक करण्यासाठी तंबाखूमुक्त समाज जनजागृती अभियानाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी एकदाच भूसंपादन करावं तसंच पुन्हा भूसंपादन करण्याची गरज भासू नये याबाबतचा आराखडा तयार करावा असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आहेत. पुरंदरसह राज्यातील विमानतळांचा आढावा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. भंडारा जिल्ह्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय. पूल बांधकामासाठी कंत्राटदारानं चक्क बालमजुरांना कामाला लावलंय. जिल्हाधिकारी स्वतः या गंभीर प्रकारानं अनभिज्ञ असल्यानं प्रशासनाचं काम रामभरोसे चाललंय का असा सवाल उपस्थित होतोय. 2 मित्रांनी एकत्र व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. मात्र दोघं दारूच्या नशेत असताना झालेल्या क्षुल्लक कारणामुळे एका मित्रानंच दुसऱ्या मित्राचा खून केलाय. आरोपीचा शोध सध्या सुरू आहे. सांगलीतील कुपवाडा येथील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. नियोजनाअभावी शहरातील सर्व स्मशानभूमींची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे मृतदेहांची देखील हेळसांड होते आहे. प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होत नसल्यानं स्थानिकांकडून संताप व्यक्त होतोय. नाव पलटून 6 महिला नदीत बुडाल्या आणि त्यांच्या शोधासाठी 4थ्या दिवशी देखील शोध मोहीम सुरूच आहे. आतापर्यंत 3 महिलांचे मृतदेह सापडले तर अजूनही 3 महिलांची शोध मोहीम सुरू आहे. समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. या अपघातात 3घांचा मृत्यू झालाय. ट्रॅव्हल्स चालकाला झोप लागल्यानं बाजूला असलेल्या कंटेनरला धडक बसली आणि त्यामुळे हा अपघात झाला. नागपूरमध्ये कार चालकानं एका व्यक्तीला बोनेटवरून फरफटत नेल्याचा प्रकार घडलाय. शहराच्या नरेंद्रनगर भागात कार चालकानं दुचाकीला धडक दिली. यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या दुचाकी स्वाराला कार चालकानं चक्क 3 किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. या प्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार दाखल झाली नाही. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तापमानाचा पारा घसरलाय. जळगाव जिल्ह्यात बोचऱ्या आणि कडाक्याच्या थंडीमुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांच्या संख्येतही घट झाली आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे जळगावकरांना हुडहुडी भरली आहे. नागपुरात थंडी वाढली आहे. किमान तापमानात मोठी घट झाली आहे. 8.7 अंश सेल्सिअसवर तापमानाची नोंद झाली आहे तर मागील 24 तासात 5.9 अंशांनी घसरलेला आहे. तर विदर्भात नागपुराची सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कांद्याचे भाव प्रति किलो 900 ते 950 रुपये प्रति क्विंटलवर गेलेत. आवक वाढल्यानं कांद्याचे भाव गडगडलेत आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. धुळ्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरचीची आवक वाढली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मिरचीचे दर घसरले आहेत. मिरचीचं उत्पादन वाढलं असतानाही योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.